राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आपण ती आनंदाची बातमी कोणती आहे। आता आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकणार आहे। सरकारकडून या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण जाणून घेऊ। डीबीटीचे बटन या ठिकाणी दाबण्यात आलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कधी येणार पैसा। डीबीटीचं बटन दाबलं पण पैसा आजपर्यंत आला नाही, असं का झालं सविस्तर माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। आता राज्य सरकारने जर डीबीटीचं बटन दाबलेलं आहे पण तुमच्या खात्यामध्ये पैसा का आला नाही त्याचं एक कारण नाही, त्याचे दोन कारण आहे। जर राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा आला नाही त्याचं एक कारण म्हणजे तुमचा डीबीटीचं बटन दाबल्याच्या नंतर तुम्हाला पैसा येतो तो म्हणजे 24 ते 48 घंट्याच्या आत। याला कमीत कमी 24 तास तरी लागतात आणि डीबीटीचं बटन राज्य सरकारने कालच दाबलं आहे, त्यामुळे तुम्हाला पैसा आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये येणार। म्हणजेच तुम्हाला पैसा वाटप 12च्या नंतर चालू होणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। 12च्या नंतर आज सोमवार, आज 12च्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होण्यास सुरुवात होईल, त्यामुळे चिंता काय करू नका। पण जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार अथवा तुम्हाला मिळणार नाही, कारण की आता पीक विमा योजना 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे, त्यामुळे काय चिंता करू नका। जर तुम्ही या 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी, कारण की तुम्हाला आजच या ठिकाणी पहिला दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विमा योजनेचा मिळणार। आणि जर बाकी उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समोरच्या हप्त्यात किंवा त्यांना 15 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते, कारण की पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्रित पूर्णपणे पीक विमा योजनेचा हप्ता जाहीर करणं हे मोठं काम आहे। त्यामुळे राज्य सरकारने याला 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे, 2 विभागणी याची केलेली आहे। पूर्णपणे 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा वाटप करणं हे अशक्य असल्यामुळे राज्य सरकारने याला 2 टप्प्यात केलेलं आहे आणि या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी पैसा वाटप चालू होणार आहे। जर तुमचं या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुमची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली, कारण की आता तुम्हाला पैसा या ठिकाणी थेट डीबीटी मार्फत आज दुपारनंतर जाहीर झालेला आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये हळूहळू पैसा या ठिकाणी प्राप्त होणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तुम्हाला पैसा मिळणार तर मिळणार कधी। तर तुम्हाला 12च्या नंतर या ठिकाणी पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसायला सुरुवात होईल, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। जर तुमचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 12च्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल, कारण की तुम्हाला आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या या यादीमध्ये आलेलं आहे। तर चला सविस्तर ती यादी बघू, कोणते आहे ते 14 जिल्हे आणि कोणते आहेत ते 64 तालुके। त्या तालुक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल, त्यामुळे चिंता काय करू नको शेतकरी मित्रांनो। तुम्हाला पण या ठिकाणी लवकरात लवकर पैसा मिळेल। जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसा मिळेल। जर तुमचं तालुक्याचं व तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आलंच नाही तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी, कारण की तुम्हाला 15 दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा पण करावी लागू शकते, कारण की आता या 14 जिल्ह्यातच या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसा या ठिकाणी मिळणार। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ कोणते आहेत ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे। तर चला संपूर्ण माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की कळवा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात, करूया ते 14 जिल्हे कोणते आहे। पण आता आज दुपारनंतर तुम्हाला पैसा किती येणार, तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये जमा होणार सविस्तरपणे आपण बघूया। तर तुम्हाला या ठिकाणी बघू शकतो तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 25,000 रुपये येणार। पीक विमा योजनेचे तुमच्या बँक खात्यामध्ये आता थेट 25,000 रुपये थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आज दुपारनंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल, कारण की आता पीक
विमा योजनेसाठी कालच राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलं होतं आणि आज या ठिकाणी 12च्या नंतर वाटप चालू होईल। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आज सोमवार आहे, सोमवारी 12ला तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसा जमा होईल। चेक नक्की करा। तर चला सविस्तर बघूया कोणते आहे ते। 14 जिल्ह्याच्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा पहिलं प्राप्त होईल। म्हणजे आज या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील व या 64 तालुक्यातील शेतकऱ्यांना आजच पैसा या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल, 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला पण आज दुपारनंतर या ठिकाणी पैसा जमा होण्यास सुरुवात होईल। पीक विमा योजनेची तुमची पण प्रतीक्षा संपली। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित पूर्णपणे ते 14 जिल्हे बघू। त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे छत्तीसगड। छत्तीसगडचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमची पण प्रतीक्षा संपली, कारण की आता राज्य सरकारने व केंद्र सरकारने तुमच्यासाठी डीबीटीचं बटन दाबलं आणि तुमच्या आता बँक खात्यामध्ये पैसा दुपारनंतर जमा होईल। तर चला पुढचा जिल्हा आहे तुमचा संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व संभाजीनगर तालुका ज्यांचा आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की त्यांना पण या ठिकाणी डीबीटीचं बटन आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल, तो पण पीक विमा योजनेचा। या शेतकऱ्याची पण आता प्रतीक्षा संपली। समोरचा जिल्हा असणार आहे जालना। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण या ठिकाणी आता प्रतीक्षा संपली आहे, कारण की आता पीक विमा योजनेचा त्यांना पण टप्पा मिळणार आहे। पहिला टप्पा त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी जमा केला जाणार आहे। समोरचा जिल्हा असणार आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण आता प्रतीक्षा संपली, कारण की त्यांना पण पहिला टप्पा या ठिकाणी मिळणार। त्यांचं पण नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। ज्यांचा परभणी तालुका असेल, ज्यांचा परभणी जिल्हा असेल त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की त्यांच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे। त्यामुळे चिंता करू नका शेतकरी मित्रांनो। परभणीतल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल शेतकरी मित्रांनो, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। जर तुमचा तालुका नाशिक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा नाशिक असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की आता तुमची पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली। तर चला समोरचा जिल्हा असणार आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाची बातमी, कारण की जर तुम्ही नांदेड जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत प्रतीक्षा या ठिकाणी बातमी असेल। तुमची पण आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली, कारण की तुम्हाला आज दुपारनंतर पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा दिसेल। समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट या ठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी। आता तुम्हाला आजचा सोमवार गोड होणार, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट पीक विमा योजनेचा हप्ता जमा होणार। पण जर तुम्ही हे काम केलेलं नसेल, हे काम तुमचं अधुरं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसा प्राप्त होणार नाही। तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी मिळणार नाही। फक्त तुम्ही हे काम कंप्लीट करा। बऱ्यापैकी शेतकऱ्याचं हे काम कंप्लीट आहे, पण 1% शेतकरी असे आहे की त्यांनी हे काम केलं नाही आणि त्यामुळे त्यांना पैसा मिळत नाही। तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते काम। त्यापूर्वी आपण ते 2 जिल्हे बघूया कोणते राहिले। आता ते राहिलेले 2 जिल्हे आपण बघणार आहोत। जर तुम्ही परभणी, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची पण आता प्रतीक्षा संपली। आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट या ठिकाणी पैसा प्राप्त होणार पीक विमा योजनेचा। आता पीक विमा योजनेची या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो, तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये येतो का नाही येतो, तुम्ही आम्हाला कमेंट करा। आम्ही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू की तुम्हाला पैसा आज मिळणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। सविस्तरपणे कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल शेतकरी मित्रांनो। जर तुम्हाला असा प्रश्न असेल की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तर तुम्ही आम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव कमेंट करा। आम्ही तुम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून माहिती पुरवू की तुम्हाला आज पैसा मिळणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, तुम्हाला 15 दिवसानंतर मिळणार की आज मिळणार, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। तर चला ते एक काम मी बघून घेऊ। जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमच्यासाठी दुःखाची बातमी, तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। सरकारच्या GR मध्येच असं आलेलं आहे, जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला 1ही रुपया या ठिकाणी मिळणार नाही।
आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक ते काम करून घ्या. ते काम असणार आहे तुमची जी आहे फार्मर आय डी. ती फार्मर आय डी तुम्ही क्रिएट करा. फार्मर आय डी क्रिएट करून तुम्ही आम्हाला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवा की तुमची फार्मर आय डी या ठिकाणी झालेली आहे की नाही झालेली. आणि जर नसेल झाली तर करून घ्या. जर तुम्ही ती केली नाही तर तुम्हाला आजपासून 1 रुपया मिळणार नाही. GRS तसा आलेला आहे. आणि जर तुमचं या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आज पैसा मिळणार, नसता तुम्हाला पैसा मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न असेल की आपलं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, आम्हाला कमेंट नक्की कळा. त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तुम्हाला आज पैसा मिळणार की उद्या. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.